Welcome students. 11th Science Chemistry, first chapter, some basic concepts of chemistry. यातला आपण आजच्या लेक्चरला जो टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे मॅटरच्या फिजिकल प्रॉपर्टीज. मग मॅटरच्या फिजिकल प्रॉपर्टीज त्यातली फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला घ्यायची आहे आणि ती फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? मास अँड वेट. काय? मास अँड वेट. तर मास म्हणजे काय असतं? मास हे फिक्स असतं. मास फिक्स असतं म्हणजे असं समजा की एखाद्या वस्तूचं मास 10 kg आहे, तर ते तुम्ही या अर्थवर कुठेही जा, अर्थ सोडून तुम्ही मूनवर जा, मार्सवर जा, ज्युपिटरवर जा, कोणत्याही प्लॅनेटवर जा, मास काही बदलत नाही. मग बदलतं काय? वेट बदलतं. मग वेट का बदलतं? कारण वेटचा फॉर्म्युला आहे mg. काय वेटचा फॉर्म्युला? mg. m म्हणजे मास, जी म्हणजे ग्रॅव्हिटी. म्हणजे मासला ग्रॅव्हिटीने गुणलं की वेट बनतं आणि ग्रॅव्हिटी बदलते आणि ग्रॅव्हिटी बदलली म्हणजे mg चा गुणाकार बदलतो म्हणून वेट बदलतं. बघा समोर आता इथं फिजिकल प्रॉपर्टी पहिली आपण स्टार्ट करतोय कोणती? मास अँड काय? वेट. तर पहिला पॉइंट आहे मास बद्दल की मास ही कशी प्रॉपर्टी आहे? मास इज इनहेरंट प्रॉपर्टी. कोणाची इनहेरंट प्रॉपर्टी आहे ती? मॅटरची. मास इज इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ मॅटर. मग इनहेरंटचा अर्थ काय? इनहेरंट याचा अर्थ स्थिर. इनहेरंटचा अर्थ काय? स्थिर भाव, जो बदलत नाही. म्हणजे जे मास आहे कोणत्याही मॅटरचं ते फिक्स असतं, कुठेही जा, बदलत नाही. म्हणजे इनहेरंट. कोणता वर्ड? इनहेरंट. मग फर्स्ट पॉइंट काय झाला? मास इज द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ मॅटर. स्थिर भाव आहे तो पदार्थाचा. आणि सेकंड पॉइंट बघतोय आपण. बघा इकडे मास काय आहे? एखादा जो मॅटर आहे त्या मॅटरमध्ये, बॉडीमध्ये मॅटर आहे. मॅटर म्हणजे द्रव्य संचय बरं का. कोणत्याही पदार्थामध्ये, कोणत्याही बॉडीमध्ये काय असतो? द्रव्य संचय असतो. म्हणजे मॅटरमध्ये काय कंटेन असतं? मॅटरमध्ये असतं, सॉरी, बॉडीमध्ये काय कंटेन असतं? बॉडी कंटेन काय? मॅटर. मग आता एखाद्या बॉडीमध्ये किती मॅटर आहे? मग त्या मॅटरची क्वांटिटी म्हणजे क्वांटिटी ऑफ मॅटर. काय? क्वांटिटी ऑफ मॅटर. मग याचा अर्थ मास कोण आहे? मास हे एखाद्या बॉडीमध्ये मॅटरची क्वांटिटी किती आहे ते सांगणारं माप आहे, म्हणजे ते मेजर आहे. म्हणजे मास कोण आहे? मग मास इज द मेजर. मास इज म्हणजे इट इज मेजर. कोणाचं मेजर? क्वांटिटी ऑफ मॅटर. मास हे कोणाचं मेजर आहे? क्वांटिटी ऑफ मॅटर. अ बॉडी, क्वांटिटी ऑफ मॅटर अ बॉडी कंटेन. म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये किती मॅटर आहे त्याची क्वांटिटी सांगणारं माप म्हणजे मास. आता थर्ड पॉइंट आपण बघतोय. बघा, जरी आपण जागा बदलली, काय बदललं आपण? जागा बदलली. जागा बदलली तरी सुद्धा काय बदलत नाही? मास बदलत नाही. म्हणजे पोझिशन चेंज झाली तरी मास काही चेंज होत नाही. बघा थर्ड पॉइंट काय? मास डज नॉट व्हेरी. डज नॉट व्हेरी म्हणजे बदलत नाही. मास डज नॉट व्हेरी विथ पोझिशन. पोझिशन नुसार मास बदलत नाही. आता पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. कोणाबद्दल बघायचा आपल्याला? तो वेट बद्दल बघायचा आहे. तर वेट बद्दल काय बघायचं आहे की वेट म्हणजे काय असतं? वेट म्हणजे mg. m म्हणजे मास, g म्हणजे ग्रॅव्हिटी आणि mg म्हणजे m आणि g चा गुणाकार, मासचा आणि ग्रॅव्हिटीचा गुणाकार, त्याला वेट म्हणायचं. बघा फोर्थ पॉइंट आहे वेट इज द प्रॉडक्ट. वेट हा कोणाचा गुणाकार आहे? वेट इज द प्रॉडक्ट ऑफ मास आणि कोण? ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन म्हणजे g. वेट इज द प्रॉडक्ट, कोणाचा प्रॉडक्ट? मास अँड ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ऑफ द अर्थ फॉर ए बॉडी. म्हणजे आपली जी अर्थ आहे ती अर्थ सगळ्याच बॉडीला, सगळ्याच मॅटरला काय करते? अट्रॅक्ट करते. कोणत्याही पदार्थाला अट्रॅक्ट करण्याचा जो फोर्स आहे कोणाचा? अर्थचा, दॅट इज काय?
ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. कोणाचा असतो तो? ऑफ द अर्थ. आणि अर्थचा तो फोर्स आहे कोणावर असतो तो? बॉडीवर असतो. कोणते? म्हणजे फॉर ए बॉडी. बघा पुन्हा एकदा, वेट इज प्रॉडक्ट ऑफ मास अँड ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ऑफ द अर्थ. कोणासाठी? फॉर ए बॉडी. आणि आपण इथं त्याला फॉर्म्युल्यामध्ये लिहिलेलं आहे वेट इक्वल टू mg. म्हणजे वेट कोण असतं? mg म्हणजे मास आणि ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन यांचा गुणाकार असतो. आता पुढच्या पॉइंटमध्ये बघणार आपण, वेट जे असतं कोणत्याही मॅटरचं वेट बदलतं. वेट कसं बदलतं? ग्रॅव्हिटी जर बदलली तर वेट बदलेल. मग ग्रॅव्हिटीचं सिम्बॉल काय? जी. आपण इथं दाखवलं ग्रॅव्हिटीचं सिम्बॉल काय? जी. म्हणजे वेट कसं बदलतं? वेट व्हेरीज विथ चेंज इन जी. म्हणजे जीच्या व्हॅल्यू मध्ये जर चेंज झाला, बदल झाला तर काय बदलतं? वेट बदलतं. आता बघायचं आपल्याला मासचं SI युनिट, मासचं CGS युनिट आणि CGS आणि SI युनिट यांच्यामधलं रिलेशन काय. तर मासचं SI युनिट काय? किलोग्रॅम, सगळ्यांना माहित आहे. CGS युनिट काय? ग्रॅम, सगळ्यांना माहित आहे. आणि एका किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम येतात हे पण सगळ्यांना माहित आहे. किती येतात? एका किलोग्रॅम मध्ये येतात 1000 ग्रॅम. म्हणजे 1 kg इक्वल टू 1000 ग्रॅम. बघा, SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम. मासचं SI युनिट किलोग्रॅम आहे. आणि 7 पॉइंट मध्ये बघा, CGS युनिट ग्रॅम आहे. म्हणजे ग्रॅम इज द CGS युनिट ऑफ काय? मास. आणि 1 kg म्हणजे किती? 1 kg इक्वल टू 1000 ग्रॅम. एका किलोग्रॅम मध्ये 1000 ग्रॅम झालं. आणि 1000 म्हणजे 10⁻³ ग्रॅम झालं. हे काय बघितलं आपण? मास अँड वेट. काय? मास अँड वेट ही फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आपण बघितली. तर याच्यानंतर आपण पुढची फिजिकल प्रॉपर्टी बघणार आहोत. आता सेकंड फिजिकल क्वांटिटी आपल्याला बघायची. ती सेकंड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? लेंथ. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? लांबी. मग कशाची लेंथ मोजली जाते? बघा, आपल्याला इथं दिलंय वी नीड लेंथ. कशा करता लागते लेंथ आपल्याला? वी नीड लेंथ टू मेजर क्वांटिटीज. कोणत्या प्रकारच्या क्वांटिटी मेजर करायला लागते? सच ॲज ॲटॉमिक रेडियस. म्हणजे ॲटम जो असतो, अणू, त्या ॲटमची रेडियस म्हणजे त्रिज्या मोजायला, ॲटमची रेडियस मोजायला. ॲटमच डोळ्याला दिसत नाही, त्याची रेडियस किती लहान असणार नाही का? पण मोजता येतं ते. त्याच्यानंतर बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ म्हणजे कसं? समजा उदाहरणार्थ हा कार्बन, हा दुसरा कार्बन, या 2 कार्बनच्या मध्ये हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे? कोव्हॅलंट बॉन्ड. मग एका कार्बनचा ॲटम आणि हा दुसरा कार्बनचा ॲटम, दोघांमध्ये जो बॉन्ड आहे त्या बॉन्डची लेंथ किती? म्हणजे बॉन्ड लेंथ. त्याच्यानंतर पुढचं काय? वेव्हलेंथ. वेव्हलेंथला मराठीत म्हणतात तरंग लांबी. काय म्हणतात? तरंग लांबी. तर वेव्हलेंथ ऑफ कोणाची वेव्हलेंथ? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन याचा अर्थ विद्युत चुंबकीय प्रारण. विद्युत मॅग्नेटिक चुंबकीय रेडिएशन म्हणजे प्रारण. म्हणजे विद्युत चुंबकीय प्रारणांची काय? तरंग लांबी. म्हणजे वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. मग काय काय मोजण्यासाठी आपल्याला लेंथ वापरावी लागते माहित आहे? कशासाठी? ॲटॉमिक रेडियस मोजायला लेंथ आहे. बॉन्ड लेंथ नावातच लेंथ आहे. वेव्हलेंथ नावातच लेंथ आहे. वेव्हलेंथ ऑफ कोणाची वेव्हलेंथ? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, विद्युत चुंबकीय प्रारणांचे. आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहे, ॲटॉमिक रेडियस खूप स्मॉल व्हॅल्यू आहे, बॉन्ड लेंथ खूप स्मॉल व्हॅल्यू आहे, त्यानंतर वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन खूप स्मॉल व्हॅल्यू आहे. आणि इतक्या स्मॉल व्हॅल्यू आपल्याला कशा काय मोजता येतील? आपल्याला मीटर माहित आहे, समजा फार तर सेंटीमीटर माहित आहे, फार तर मिलीमीटर पर्यंत आपल्याला माहित आहे. पण मिलीमीटर पेक्षा आपण खूप खाली गेलो तर आपल्याला इतके छोटे पार्ट आपल्याला मोजावे लागतील. म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन म्हणजे खूप छोटा भाग घ्यावा लागेल. कोणाचा फ्रॅक्शन घ्यावा लागेल आपल्याला? लेंथचं जे SI युनिट आहे, काय म्हटलं मी? लेंथचं जे SI युनिट आहे त्याचा आपल्याला खूप छोटा फ्रॅक्शन म्हणजे भाग घ्यावा लागणार आहे. म्हणजे पहा इकडे आता हे वरचे जे युनिट आहे म्हणजे दीज आर वरच्या ज्या क्वांटिटी आहे म्हणजे दीज आर व्हेरी स्मॉल क्वांटिटी, खूप स्मॉल क्वांटिटी आहे. देअरफॉर फ्रॅक्शनल युनिट, फ्रॅक्शन म्हणजे काय? जे SI युनिट आहे कोणाचं? लेंथचं, त्याचा फ्रॅक्शन म्हणजे खूप छोटा भाग घ्यावा लागतो.
देअरफॉर फ्रॅक्शनल युनिट्स ऑफ SI युनिट ऑफ लेंथ, लेंथचं जे SI युनिट आहे त्याचं फ्रॅक्शनल युनिट आपल्याला यूज करावं लागतं, आर यूज. मग कोणते कोणते फ्रॅक्शनल युनिट आहे माहित आहे? नॅनोमीटर हे एक फ्रॅक्शनल युनिट आहे. नॅनो एन ने दाखवायचं, मीटर एम ने दाखवायचं, झालं नॅनोमीटर. आणि पुढचं आहे पिकोमीटर. पिको पी ने दाखवायचा, मीटर एम ने दाखवायचा. जसं नॅनोमीटर एन एम ने दाखवलं तसं पिकोमीटर आपल्याला PM ने दाखवता येतं. पाहिलं तुम्ही तर? ठीक आहे. आता पिकोमीटर PM म्हटल्यावरती बरेच अर्थ होतात. सकाळची वेळ AM, दुपारची वेळ काय PM ने दाखवतो आपण, बरोबर आहे? ते PM वेगळे, आपल्या देशाचे PM वेगळे. तर हे PM म्हणजे कोण आहे? पिको. काही नाही, पिको म्हटलं की फॉल शब्द कुठे आठवतो, पिकोमीटर फक्त लक्षात ठेवायचं, PM. ओके. आणि 1 नॅनोमीटर म्हणजे नेमकं किती? 1 नॅनोमीटर याचा अर्थ 10⁻⁹ मीटर. नॅनो मध्ये न आहे ना, 9 मध्ये पण न आहे ना, लक्षात ठेवायला सोपं. 1 नॅनोमीटर इक्वल टू 10⁻⁹ मीटर. आणि 1 काय आहे? पिकोमीटर. 1 पिकोमीटर इक्वल टू 10⁻⁻12 मीटर, म्हणजे 10चा घातांक -12 आहे बरं का. 1 PM इक्वल टू 10⁻⁻12 PM. हे आपण कोणाबद्दल बघितलं? लेंथ बद्दल बघितलं. आणि मी तुम्हाला काय सांगतो पहा, हे जे लेंथचे फ्रॅक्शन आहे ना, नॅनो, नंतर काय पिको, तर असे मी तुम्हाला बरेच फ्रॅक्शन सांगणार आहे. आणि ते फ्रॅक्शन लक्षात ठेवण्याची आयडिया सुद्धा देणार आहे. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. जितका अवघड टॉपिक ना तुम्हाला तितकी सोपी आयडिया मी देत राहणार आहे, डोंट वरी. पण अगोदर आपण काय करूया माहिती आहे? आता लेंथ जे आहे, लेंथ सेकंड फिजिकल प्रॉपर्टी आपण बघितली. आता आपल्याला थर्ड फिजिकल प्रॉपर्टीकडे जायचं आहे. आणि ती थर्ड फिजिकल प्रॉपर्टी असेल काय? व्हॉल्यूम. आता पुढची फिजिकल प्रॉपर्टी कोणती? व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम बद्दल काय प्रत्येकाला माहिती आहे. समजा आपण काय घेतलं, एक ग्लास घेतला, बरोबर? ग्लास रिकामा आहे, ग्लास इज एम्प्टी, रिकामा नाही आहे. त्याच्यात आपल्याला काही दिसत नाही, पण ग्लास मध्ये हवा आहे की नाही? ग्लास रिकामा नाही आहे. ग्लास मध्ये आपण काय केलं? पाणी ओतलं, पाणी ग्लास मध्ये आणि ग्लास मधली हवा बाहेर, बरोबर? मग आता पाणी जर आपण ग्लास मध्ये ओतलं तर त्या पाण्याने ग्लास मधली जागा म्हणजे स्पेस ऑक्युपाय केली, म्हणजे व्यापली. पदार्थ जागा व्यापतो. मग जी जागा व्यापली त्या व्यापाला म्हणायचं आकारमान, म्हणजे व्हॉल्यूम. म्हणजे मग व्हॉल्यूम काय आहे? व्हॉल्यूम ही 3 डायमेन्शनल मॅटरने, कसा मॅटर? 3 डायमेन्शनल, म्हणजे त्याला लांबी, रुंदी, उंची अशा प्रकारचे डायमेन्शन्स येतील, तर त्याला म्हणायचं 3 डायमेन्शनल. की थोडक्यात अजून सांगायचं झालं तर ज्याला आपल्याला पॉइंट आउट करण्यासाठी एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस ॲप्लिकेबल असतात, त्याला काय म्हणायचं? 3 डायमेन्शनल. मग आता बघा, एखादा मॅटर 3 डायमेन्शनल असेल तर तो किती स्पेस ऑक्युपाय करतो? एखादा पदार्थ 3 डायमेन्शनल आहे आणि तो किती स्पेस ऑक्युपाय करतो, किती जागा व्यापतो, याला म्हणायचं व्हॉल्यूम. बघा, व्हॉट इज व्हॉल्यूम? इट इज अमाऊंट ऑफ स्पेस. अमाऊंट ऑफ स्पेस म्हणजे किती जागा आहे, अमाऊंट ऑफ स्पेस. कोणती जागा? ऑक्युपाइड म्हणजे व्यापलेली, व्यापलेली जागा. कोणी व्यापलेली? बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट किंवा मॅटर. 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टने व्यापलेली जागा. 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टने व्यापलेली जागा. स्पेस ऑक्युपाइड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. ओके. बघा आता सेकंड पॉइंट कडे जाऊया आपण. इट डज नॉट डिपेंड ऑन शेप. शेपवर डिपेंड नाहीये. म्हणजे कसं? एक्झाम्पल देऊ तुम्हाला. तुम्ही एका बाटलीत 1 लिटर पाणी घ्या. 1 लिटर ऑफ वॉटर इन अ बॉटल घेतलं. ते 1 लिटर पाणी बाटलीत असताना शेप कसा होता? बाटली सारखा. आणि ते 1 लिटर पाणी तुम्ही आता एका पातेल्यात होता.
आता पातेल्यातल्या पाण्याला बाटलीसारखा नाही, पातेल्यातल्या पाण्याला पातेल्यासारखा शेप आला. आता तुम्ही त्याला एका पाईप मध्ये होता, आता त्या पाण्याला त्या पाईपचा शेप आला. पण बाटलीत पाणी होतं 1 लिटर, पातेल्यात टाकलं 1च लिटर आणि पाईप मध्ये ओतलं 1च लिटर. म्हणजे 1 लिटर हे शेपवर डिपेंड नाही. म्हणजे व्हॉल्यूम डज नॉट डिपेंड ऑन शेप. व्हॉल्यूम हा शेपवर डिपेंड नाहीये. नेक्स्ट पॉइंट पहा. SI युनिट जर घेतलं व्हॉल्यूमचं तर काय घेता येईल आपल्याला, ते मीटर क्यूब. SI युनिट कोणाचं? SI युनिट. SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज मीटर क्यूब. पण जर आपल्याला गॅस मोजायचा असला, आपल्याला लिक्विड मोजायचं असलं तर ते मीटर क्यूब मध्ये मोजत नाही, ते लिटर मध्ये मोजतात. कशात मोजतात? लिटर मध्ये मोजतात. आपण तेल मोजतो लिटर मध्ये असतं, दूध मोजतो लिटर मध्ये असतं, बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला गॅस मोजायचा असो किंवा लिक्विड मोजायचा असो तर ते आपल्याला मीटर क्यूब मध्ये नाही, लिटर मध्ये मोजावं लागतं. परंतु काय, लिक्विड्स अँड गॅसेस, द्रव आणि वायू आर मेजर्ड इन लिटर, आणि लिटरचं सिम्बॉल कॅपिटल L घेतला. आता आपण एक बघूया, 1 लिटर म्हणजे नेमकं किती असतं. जसं आपण म्हणतो ना 1 kg, 1 kg म्हणजे 1000 ग्रॅम. तर केजीचा संबंध 1 kgचा संबंध 1000 ग्रॅमशी आहे. तर 1 लिटरचा पण संबंध 1000 शी आहे. पण ते 1000 कोण? बघा, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. मग तुम्हाला मी विचारलं अर्धा लिटर किती असतं, हाफ लिटर माहित आहे तुम्हाला, पण मी विचारतोय 500 ml, 500 मिलीलिटर, बरोबर. आणि 1 लिटरचं 100 ml होतं, तेच 1000 cm3. म्हणजे 1 लिटरला तुम्ही 1000 मिलीलिटर म्हणा, नाहीतर 1 लिटरला तुम्ही 1000 cm3 म्हणा, क्युबिक सेंटीमीटर म्हणा. आणि 1 लिटर आणि 1 DM3 सेम. पहा, लिटर म्हणा नाहीतर DM3 म्हणा, तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना जर 1 लिटर दिलं असेल, तुम्ही 1 DM3 घेतलं, अर्थ तोच आहे. प्रॉब्लेम मध्ये 1 DM3 दिलं, तुम्ही 1 लिटर घेतलं, अर्थ तोच आहे. आता हे 1000 cm3 कसे तयार झाले पहा. 1000 cm3 म्हणजे काय, आकारमान तयार करताना आपण लांबी, रुंदी, उंची असं डायमेन्शन घेतो की नाही. मग ज्या आकाराची लांबी म्हणजे लेंथ 10 सेंटीमीटर आहे, ज्याची ब्रीथ 10 सेंटीमीटर आहे, ज्याची हाईट 10 सेंटीमीटर आहे, म्हणजे 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर, आणि तिघांचा प्रॉडक्ट झाला 1000 cm3. ओके. आता पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे की व्हॉल्यूम मोजण्याकरता आता कोणाचं व्हॉल्यूम मोजायचं. आपल्याला गॅस तर काय असा भरून मोजता येत, जसं पाणी आपण भांड्यामध्ये भरतो तसं गॅस आपल्याला भरता येतो का भांड्यामध्ये? नाही भरता, दिसतच नाही तो. मग आपल्याला काय मोजता येतं? भांडं घेऊन आपल्याला काय मोजता येतं? आपल्याला मोजता येतं लिक्विड, सोल्युशन्स. काय मोजता येतं? लिक्विड मोजता येतात, सोल्युशन मोजता येतं. आणि ते लिक्विड आणि सोल्युशन्स मोजायला काही काचेची पात्र आपण वापरतो. काचेची पात्र म्हणजे ग्लासवेअर्स. काय वापरतो आपण? ग्लासवेअर. लॅबमध्ये वापरतो. केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये आपल्याला सोल्युशन मोजावे लागतात, आपल्याला लिक्विड मोजावे लागतात, आणि त्याच्यासाठी वापरले जातात ग्लासवेअर. मग कोणते कोणते ग्लासवेअर वापरले जातात बघा इकडे. डिफरंट ग्लासवेअर्स, वेगवेगळी काचेची पात्र. डिफरंट ग्लासवेअर्स यूज्ड कशा करता? टू मेजर द व्हॉल्यूम्स, व्हॉल्यूम मोजण्याकरता. कोणाचं? लिक्विडचं किंवा सोल्युशनचं. व्हॉल्यूम्स ऑफ लिक्विड्स अँड सोल्युशन्स आर ग्रॅज्युएटेड. ग्रॅज्युएटेड म्हणजे काय? आपण म्हणतोय तो ग्रॅज्युएट झालाय. ग्रॅज्युएट झाला म्हणजे त्याचं माप किती शिकला, ग्रॅज्युएट. व्हॉल्यूम मोजायचं ना, मग व्हॉल्यूम किती झालं त्याचं माप. 100 ml झालं का, 200 ml झालं का, 300 ml झालं की 500 ml झालं. ते 100 ml, 200 ml, 500 ml च्या खुणा म्हणजे ग्रॅज्युएट केलेलं, माप लिहिलेलं. बघा, डिफरंट ग्लासवेअर्स यूज्ड टू मेजर द व्हॉल्यूम्स ऑफ लिक्विड्स अँड सोल्युशन्स. लिक्विड आणि सोल्युशनचे व्हॉल्यूम मोजायला वेगवेगळे काचेची पात्र वापरले जातात. आणि ते कसे असतात? ग्रॅज्युएटेड म्हणजे
खुणांकित केलेल्या असतात त्या. मग कोण कोण आहे? सिलेंडर, काचेचं नरसाळ मराठीत सिलेंडर. नंतर काय? ब्युरेट, छोटी नलिका असते ब्युरेट. आणि हे काय? पिपेट. आता ब्युरेट आणि पिपेट तुमच्या बुक मध्ये त्याचं चित्र दिलंय, ते चित्र आपण बघूया. बघा, तुम्हाला इथं 1 नंबरला काय दिसतंय? हे सिलेंडर आहे, ग्रॅज्युएटेड सिलेंडर म्हणजे काचेचं नरसाळं. तर बघा तिथं तुम्हाला 10, 20, 30, 40, 50, 60 हे ग्रॅज्युएट केलेलं दिसतंय. त्याच्यानंतर 2 नंबरला इथं पिपेट आहे. पहा, ही 2 नंबरला काय आहे? पिपेट. ही पिपेट काय करते? ह्या पिपेटमध्ये 25 मिलीलिटर म्हटलेलं नाही तर, म्हणजे पिपेटमध्ये आपल्याला एखादं सोल्युशन लिक्विड भरता येतं. त्याच्यानंतर पुढचं काय दिसते तुम्हाला? बघा, ब्युरेट. काय पुढचं? हे ब्युरेट आहे. केमिस्ट्री लॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल करायला पिपेट बघायला मिळते, वापरायला मिळते, ब्युरेट बघायला मिळते, वापरायला मिळते. त्याच्यानंतर हे 3 नंबरला जे तुम्हाला दिसतंय, 4 नंबरला काय आहे? ते फ्लास्क आहे. म्हणजे काचेचं काय आहे? काचेचं भांडं, फ्लास्क किंवा काचेचा चंबू म्हटलं ना चालू शकेल. म्हणजे बघा, हे 1 नंबरला जे दिसलं तुम्हाला ते काय? सिलेंडर. 2 नंबरला काय दिसलं तुम्हाला? हे पिपेट. त्याच्यानंतर ब्युरेट आणि त्याच्यानंतर हे काय आहे? फ्लास्क आहे. असे वेगवेगळे ग्लासवेअर्स व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी वापरले जातात. आता पुढची फिजिकल प्रॉपर्टी जी आहे मॅटरची, ती बघायची आपल्याला. काय? डेन्सिटी. मग आपण डेन्सिटी म्हणजे नेमकं काय? बघा, एखाद्या ऑब्जेक्टचं आपल्याला मास माहीत आहे. ओके, मास. आणि त्या मासला त्या ऑब्जेक्टच्या कशाने भागायचं? व्हॉल्यूमने भागायचं. म्हणजे मासला व्हॉल्यूमने डिवाइड करायचं, म्हणजे मास डिवाइड व्हॉल्यूम. मग मास डिवाइड व्हॉल्यूम जे उत्तर येणार त्याला म्हणायचं काय? डेन्सिटी. मग डेन्सिटी कोण? बघा, फर्स्ट पॉइंट, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी झाला. आणि ही डेन्सिटी आपल्याला मोजता येते का? आपण लेंथ मोजू शकतो. आपण मिल्क असेल, दूध, लिटरमध्ये मोजू शकतो. वॉटर असलं लिटरमध्ये आपण मोजू शकतो. आपण कधी घरी असं ऐकलंय का डेन्सिटी मोजली? नाही. डेन्सिटी काय घरी मोजण्या इतकी सोपी नाही, तर ती लॅबमध्ये मोजता येते. सेकंड पॉइंट काय? इट इज मेजर्ड इन लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये मोजता येते. आणि थर्ड बघा, आता डेन्सिटी ही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. कशी प्रॉपर्टी आहे? कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म. म्हणजे एखादा जो पदार्थ आहे त्याचं आपल्याला नाव नाही सांगितलं, आपल्याला एखादा जो पदार्थ आहे त्या पदार्थाची डेन्सिटी सांगितली, तर डेन्सिटीवरून आपण तो पदार्थ ओळखू शकतो. उदाहरणार्थ बघा, ज्याची डेन्सिटी 1 ग्रॅम पर cm³ आहे. काय? ज्याची डेन्सिटी 1 ग्रॅम पर cm³ आहे, असा पदार्थ कोण? वॉटर. असा पदार्थ कोण? वॉटर. म्हणजे प्रत्येक पदार्थाची घनता, प्रत्येक सबस्टन्सची, प्रत्येक ऑब्जेक्टची जी डेन्सिटी आहे ना ती फिक्स आहे. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे असं म्हणायचं. इट इज कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. कोणाची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी झाली? ती सबस्टन्सची. आणि आता आपण फॉर्म्युला बघणार. 1 नंबरलाच आपण स्पष्ट केलं की मासला जर आपण व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर त्याला डेन्सिटी म्हणायचं. मग इथं फॉर्म्युला दिसतो तुम्हाला, डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन काय? व्हॉल्यूम. आणि 5th पॉइंट मध्ये आपण SI युनिट काढणार. तर SI युनिट कसं काढायचं? जो तुम्हाला फॉर्म्युला दिसतो ना त्या फॉर्म्युल्यामध्ये डेन्सिटीचं SI युनिट काढायचं. त्याच्यासाठी
मासचं एसआय युनिट टाकायचं, व्हॉल्यूमचं एसआय युनिट टाकायचं, जे मिळेल ते डेन्सिटीचं एसआय युनिट असेल. मग एसआय युनिट ऑफ डेन्सिटी काय, इथं मास होतं मग एसआय युनिट ऑफ मास म्हटलं, डिवाइड व्हॉल्यूम होतं मग एसआय युनिट ऑफ व्हॉल्यूम म्हटलं. मग तुम्हाला माहिती आहे की मासचं एसआय युनिट काय आहे, केजी. ओके. आणि व्हॉल्यूमचं एसआय युनिट काय आहे, मीटर क्यूब, म्हणजे केजी पर मीटर क्यूब. आणि हे केजी डिवाइड मीटर क्यूब हेच आपण असं लिहू शकतो की डिवाइड मीटर क्यूब आहे, मीटरचं पॉवर इथं प्लस आहे, न्यूमेरेटरला नेला तर तो मायनस झाला. पाहिला का. पण याला वाचताना केजी पर मीटर क्यूब वाचलं तुम्ही, याला पण तसंच वाचतात केजी पर मीटर क्यूब. आणि हे एसआय युनिट झालं. जर आपल्याला कोणतं युनिट लिहायचं राहिलं सीजीएस युनिट, तर सीजीएस युनिट लिहायला आपल्याला किलोग्रॅमच्या जागेवर ग्रॅम लिहावं लागेल, बरोबर. आणि मीटर क्यूबच्या जागेवर आपल्याला काय लिहावं लागेल माहिती आहे का, मिली लिटर लिहावं लागेल. पाहत राहा. CGS unit of density is ग्रॅम पर मिलीलिटर और ग्रॅम पर मिलीलिटर, दोघांचं मिनिंग सारखाच. किंवा असं लिहिता येतं ग्रॅम पर काय सीएम क्यूब. काय लिहिता येतं, ग्रॅम पर सीएम क्यूब. आता बघायची आपल्याला लास्ट फिजिकल प्रॉपर्टी, दॅट इज टेम्परेचर. मग आता टेम्परेचर कशाला म्हणायचं पहा. तुम्ही काय करा, बर्फ हातात घ्या, काय वाटलं, ठीक आहे. हातावर चहा होता, काय वाटतं, बर्फ हातावर ठेवला, कोल्डनेस जाणवला. आणि चहा हातावर ओतला तर हात भाजू शकतो, एवढं गरम काय ओतणार नाही आपण. पण मी काय म्हणतोय की जर आपण बर्फाला स्पर्श केला तर गार जाणवतं, आणि एखाद्या हीट असणाऱ्या पदार्थाला जर स्पर्श केला तर आपल्याला गरम जाणवतं. म्हणजे हॉटनेस अँड कोल्डनेस. तर हॉटनेस आणि कोल्डनेस मोजण्याचं जे माप आहे त्याला टेम्परेचर म्हणायचं. म्हणजे बघा आता समोर टेम्परेचर काय आहे, इट इज मेजर ऑफ, कसलं मेजर, हॉटनेस अँड कोल्डनेस. गरमपणा आणि गारपणा कोणाचा, पदार्थाचा गरमपणा किंवा गारपणा मोजणं म्हणजे त्याचं टेम्परेचर. देन टेल मी व्हॉट इज टेम्परेचर. टेम्परेचर इज द मेजर ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस. कोणाचा हॉटनेस आणि कोल्डनेस, हॉटनेस अँड कोल्डनेस ऑफ एन ऑब्जेक्ट. आता टेम्परेचर जर आपल्याला मोजायचं राहिलं तर टेम्परेचर मोजताना 3 वेगवेगळे स्केल वापरले जातात. कोणते कोणते वेगळे स्केल माहित आहे तुम्हाला? माहित असलेलं डिग्रीमध्ये टेम्परेचर मोजतात, डिग्री सेल्सिअसमध्ये, बरोबर. अजून त्याच्यानंतर तुम्हाला माहित पडणारं काय, केल्विनमध्ये टेम्परेचर मोजतात. आणि कदाचित माहित असेल किंवा नसेल तर आत्ता आहे का, पहिलं झालं डिग्री सेल्सिअस, दुसरं झालं काय केल्विन, तिसरं काय फॅरेनहीट. काय फॅरेनहीट. तर 3 स्केलमध्ये टेम्परेचर मोजतात. पहा, टेम्परेचर इज मेजर्ड इन 3 कॉमन स्केल्स. कोणते 3 कॉमन स्केल आहे पहा. पहिलं स्केल आहे डिग्री सेल्सिअस, सेकंड स्केल आहे डिग्री फॅरेनहीट. काय स्केल आहे सेकंड, डिग्री फॅरेनहीट. दिसते तुम्हाला डिग्री फॅरेनहीट. फॅरेनहीट स्पेलिंग पहा, FAHRENHEIT, फॅरेनहीट. आणि थर्ड स्केल आहे केल्विन. आणि केल्विन हे टेम्परेचरचं एसआय युनिट आहे. आता आपल्याला काय बघायचं, समजा थर्मोमीटर आपण यूज करतो की नाही, तर थर्मोमीटर हे ह्याच 3 स्केलवर डिपेंड असतं, डिग्री सेल्सिअस वरती, डिग्री फॅरेनहीट वरती, केल्विन वरती. जर आपण एक केलं, आता काय केलं, सेल्सिअस स्केल मधलं थर्मोमीटर घेतलं. कोणत्या स्केल मधलं, सेल्सिअस स्केल मधलं. तर सेल्सिअस स्केल मधल्या थर्मोमीटर मध्ये टेम्परेचर मोजायला कमीत कमी 0 डिग्री मोजता येतं, जास्तीत जास्त 100 डिग्री मोजता येतं. मग 0 डिग्री म्हणजे किती, ज्याला वॉटर फ्रीज होतं, म्हणजे पाणी बुडतं.
100 डिग्री म्हणजे किती? ज्याला वॉटर बॉईल होतं म्हणजे पाणी उकळतं, म्हणजे पाणी गोठतं तेव्हा ते लिक्विड राहत नाही, पाणी उकळतं तेव्हाही ते लिक्विड राहत नाही. म्हणजे ह्या बाउंड्रीमध्ये म्हणजे 0 डिग्री टू 100 डिग्री सेल्सिअसमध्ये सेल्सिअसचं थर्मामीटर ग्रॅज्युएट केलेलं असतं पहा. इन सेल्सिअस स्केलमध्ये थर्मामीटर इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम, कुठून मानांकित किंवा खुणांकित केलेलं असतं? थर्मामीटर इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. आणि याचाच अर्थ काय झाला? फ्रॉम फ्रीजिंग पॉइंट, कोणाच्या फ्रीजिंग पॉइंट पासून? फ्रीजिंग पॉइंट पासून कुठपर्यंत? बॉइलिंग पॉइंट पर्यंत, म्हणजे 0 डिग्री पासून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत. फ्रीजिंग पॉइंट टू बॉइलिंग पॉइंट कोणाचा? वॉटरचा. आणि आपण आता ह्या पुढच्या पॉइंट मध्ये काय बघणार आहोत माहित आहे का? 0 डिग्री सेल्सिअसचं जर केल्विन केलं, केल्विनचं जर काय केलं, फॅरेडे केलं, तर कंपॅरिझन केली तर काय होऊ शकतं? समजा असं समजा की एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे. किती डिग्री? 0 डिग्री. मग 0 डिग्रीचंच आपल्याला जर केल्विन मध्ये सांगायचं असलं तर किती? 273.15. 0 डिग्री सेल्सिअस म्हणा, जर केल्विन म्हणायचं असलं तर काय म्हणा मग? 273.15. बघा 0 डिग्री सेल्सिअस तेच केल्विन मध्ये काय असतं? 273.15. आणि जर 0 डिग्री न सांगता केल्विन सांगायचं असलं तर 273.15. पण जर फॅरेनहीट सांगायचं असलं तर किती? 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 32 फॅरेनहीट. किती? 32 फॅरेनहीट. आता रिमाइंड करा, 0 डिग्री सेल्सिअस इक्वल टू किती केल्विन? किती? 273.15, 273.15 केल्विन. आणि तेच जर आपल्याला फॅरेनहीट मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर 0 डिग्री म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273.15 केल्विन म्हणजे किती फॅरेनहीट? तर ते 32 फॅरेनहीट होतं. आता आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे कन्व्हर्जनचा. जर आपण एक केलं डिग्री सेल्सिअस मध्ये आपल्याला टेम्परेचर दिलंय, कशात दिलंय? डिग्री सेल्सिअस मध्ये. आणि डिग्री सेल्सिअसचं रूपांतर आपल्याला फॅरेनहीट मध्ये करायचं, तर ते कसं करतात? डिग्री सेल्सिअसला 9/5 ने मल्टिप्लाय करतात. कितीने? डिग्री सेल्सिअसला 9/5 ने मल्टिप्लाय करतात आणि त्याच्यामध्ये प्लस किती करतात? 32 म्हणजे 32 मिळवतात. मग त्याचं काय होतं? फॅरेनहीट. आणि केल्विन कसं होतं बघा? 0 डिग्री सेल्सिअस मध्ये किती मिळवायचे? 273.15. म्हणजे डिग्री सेल्सिअसचं जे टेम्परेचर असेल त्याच्या 273.15 मिळवायचे आणि जे होईल ते काय असेल? केल्विन असेल. परत एकदा लक्षात ठेवा, डिग्री सेल्सिअसचं फॅरेनहीट कसं करणार? डिग्री सेल्सिअसला 9/5 ने मल्टिप्लाय करून 32 ऍड करणार, मग फॅरेनहीट होणार. आणि डिग्री सेल्सिअसचं केल्विन कसं होणार? डिग्री सेल्सिअस मध्ये 273.15 ऍड करणार, मग काय होणार? केल्विन होणार. म्हणजे ह्या पद्धतीने आपण काय बघितलं? फिजिकल प्रॉपर्टीज. कोणाच्या फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या आपण? सबस्टन्सच्या म्हणजेच ऑब्जेक्टच्या किंवा मॅटरच्या म्हणा फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या. आणि तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. काय माहिती आहे का? आता जे लेक्चर तुम्ही समजून घेतलं तर ह्या लेक्चरमधून तुम्ही नोट्स काढायची. बोर्डवरती मी जे लिहिलं ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं समजून. ओके? आणि काहीही टेन्शन घ्यायचं नाही. केमिस्ट्री भयंकर सोपं आहे, अजिबात काही अवघड नाही. फक्त जे शिकवलं त्याचा तुम्ही व्यवस्थित रोजच्या रोज अभ्यास करायचा. एकदा लेक्चर बघून झालं, डबल बघायचं, रिव्हिजन होते. पुन्हा काही काळानंतर पुन्हा बघा, रिव्हिजन होत राहील. कारण रिव्हिजननेच ते जास्त काळपर्यंत आपल्या लक्षात राहतं. ओके? तर पुढचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. टिल देन, गुड बाय.